अरे किती दिवस चालणार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ? नेट पेपर लीक प्रकरणी युवक काँग्रेसचा एल्गार. शहराध्यक्ष समीर सय्यद यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन. देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा नीट परीक्षा पेपर लीक घोटाळा आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांना मिळणारी दडपशाहीची वागणूक या विरोधात मारेगाव युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष समीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शहरात एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. केंद्र सरकारच्या नतद्रष्ट कारभाराविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाने मारेगाव परिसर दुमदमून गेला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मारेगाव येथे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर सय्यद यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पडले. नीट परीक्षा प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. दिल्लीतील जंतर मंतर येथे न्याय मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आणि लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबावे असा इशारा देण्यात आला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस नेत्यांची या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध महाविद्यालयांमधून आलेले शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. कारण की जंतर मंतर हे एक आंदोलन सुरू आहे, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. कारण की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. नीटचा पेपर जो आहे तो वारंवार फुटत आहे, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. कारण की विद्यार्थी पुढचं भविष्य आहे. अगर असेच पेपर फुटत राहणार तर आपण समोर काय करणार? आणि आज एका पेपराचं चलन 1000 रुपये ते 900 रुपये राहते. कोणते पण पेपर आपण भरायला गेलो, जसे की रेल्वेचे पेपर आहे, त्याचं पण चलन 1000 रुपये. 1000 रुपये पेपरचं चलन, जाण्याचा खर्च 200 रुपये, असे 200 ते 3000 रुपये आपल्या एका पेपर मध्ये जाते. सामान्य वर्गाची मुलं काय करणार? हर वेळेस पेपर होते पण फुटत जाते. त्याच्यामुळे कित्येक मुलांचं नुकसान होत आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि सरकारला समजलं पाहिजे त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी काही ना काहीतरी समोरचे दृष्टिकोन प्रशासन दिल्लीच्या जे पोलिसांच्या रूपामध्ये गुंडे आहेत त्यांच्यासारखी वागणूक हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देणार नाही. आज नीट पेपर फुटी हे काही साधा सोपा प्रश्न नाही आहे, या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज लाखो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे, परंतु अद्यापही त्याची दखल घ्यायची तयारी केंद्र सरकारची दिसत नाही आहे. या ठिकाणी बीजेपी त्यासोबत RSSचे भाडीचे टट्टू हे नालायक लोक या ठिकाणी विष काढून काम करत आहेत. आणि नालायकांना चोपलं पाहिजे, कारण की यांनी वेळोवेळी देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी अजिबात योगदान दिलं नाही. हा नालायकांनी अंग्रेजांचे सर्व चाटू ह्या देशाला या ठिकाणी गुलाम ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, हा देशाचा युवा आता जागेला आहे. या ठिकाणी तुम्ही किती घोषणाबाजी करा, किती प्रकारचे तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी टाका, आपल्याला सांगणं आहे ही संत तुकाराम महाराजांची भूमी आहे, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, बिरसा मुंडाची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आपल्या सर्वांना लक्षात असलं पाहिजे. आज मी आपल्या समोर या ठिकाणी देशातल्या इतक्या मोठ्या घोटाळा प्रकरणी बोलत आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण या पलीकडे जास्त करून खुलून बोलण्याचा प्रयत्न करावा, कारण की हे सरकार सामान्य जनतेची सरकार नाही आहे, हे नालायक सरकार आहे. या सरकारला अजिबात तुम्ही या पलीकडे सत्तेची संधी देऊ नका, कारण की ह्या नालायकांनी आजपर्यंत शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, प्रत्येकाची गळचेपी करण्याचं काम केलेलं आहे. आपण सर्व सुजाण आणि सुज्ञ नागरिक आहोत. आपल्या सर्वांना चांगले आणि वाईटाची समज आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहकार्य करायला पाहिजे. आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे. आपल्या पिकाला बाजारभावासाठी, हमीभावासाठी या ठिकाणी रस्त्यावर आला पाहिजे. ज्या अण्णांनी आंदोलन केलं होतं 2014 मध्ये,
त्यांनी लोकपाल बिलासाठी आंदोलन केलं होतं, सर्वांना माहिती आहे. परंतु त्यांची लोकपाल बिलाची मागणी मान्य करायचं सांगून त्यांना अजूनपर्यंत लोकपाल विधेयक या ठिकाणी मंजूर झालेलं नाही. त्या ठिकाणी परत आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांना शेतकरी नेता, दिव्यांगांचा नेता म्हणून ओळखला जातो. परंतु त्यांनी अद्यापही आजपर्यंत स्वामीनाथन आयोगासाठी किती वेळ मोर्चा काढले तरी पण स्वामीनाथन आयोग या ठिकाणी लागू झालेला नाही. आपण सर्व या ठिकाणी आज बोललं नाही तर उद्या नक्कीच आपण हुकुमशाहीमध्ये जाणार आहोत.